नमस्कार, मी तेजश्री स्वागत करते तुमचं तेजू डब्ल्यू या यूट्यूब चॅनलवर। या आधीच्या 2 शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आज मी पाणीपुरी बनवलेली आहे आणि याच पाणीपुरीच्या साहित्यांमधून आज मी रगडापुरी देखील बनवणार आहे। चला तर मग बघूयात रेसिपी। या ठिकाणी मी पाणीपुरींच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत। याचा अशा प्रकारे भुगा करून घ्यायचा आहे। यामध्ये आपण पाणीपुरीमध्ये जो बटाट्याचा मसाला भरतो तोच बटाट्याचा मसाला थोडंसं पाणी घालून गरम करायचा आहे आणि तो यामध्ये घालायचा आहे। यावर थोडंसं चिंचेचं पाणी देखील घालायचं आहे। थोडंसं हिरवी मिरची आणि पुदिन्याचं जे तिखट पाणी केलेलं आहे ते पाणी देखील घालायचं आहे। याचं प्रमाण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता। सध्या बाजारामध्ये कैरी देखील उपलब्ध आहे, तर या ठिकाणी थोडेसे कैरीचे बारीक काप करून घेतलेले आहेत, ते देखील घातलेले आहेत। थोडीशी खारी बुंदी घालायची आहे। वाफून घेतलेला वाटाणा घालायचा आहे। थोडीशी बारीक शेव घालायची आहे। बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात देखील यामध्ये घालायची आहे। यामुळे आपली ही रगडापुरी जी आहे ती अतिशय कलरफुल अशी दिसणार आहे। तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेले आहेत। आता यामध्ये थोडंसं दही घालायचं आहे आणि पुन्हा एकदा थोडीशी खारी बुंदी घालायची आहे आणि अशा प्रकारे हे कलरफुल अशी रगडापुरी आपली तयार झालेली आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।